नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. 2026च्या पहिल्याच दिवशी हा उपाय नक्की करा. घरावरील अशुभ नजर टळे, वर्षभर शुभ लाभच होईल. आपल्या घरावर अशुभ अशी नजर नसावी असे प्रत्येकाला वाटत असते. घरात शुभ घडावे, सकारात्मकता राहावी यासाठी अनेक उपायही केले जातात. अनेक जण अगदी संकल्प करून नित्य नियमाने अनेक गोष्टी करत असतात. वास्तुशास्त्रातही घराच्या सुखसमृद्धीसाठी अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. नवीन वर्ष सुरू होण्यास आता काही दिवसच शिल्लक आहेत. 2026 नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुळशीचे पूजन करणे किंवा तिच्याशी संबंधित काही गोष्टी करणे, उपाय करणे अत्यंत शुभ, लाभदायक, पुण्य फलदायी आणि फायदेशीर मानले जाते. सन 2026 या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तुळशीशी संबंधित नेमके काय उपाय करावेत ते आज आपण जाणून घेऊया. नंबर 1. पिवळा धागा बांधावा. कोणत्याही नववर्षाचा पहिला दिवस खूप शुभ मानला जातो, म्हणून या दिवशी तुळशीच्या रोपाला पिवळा धागा बांधावा. असे म्हटले जाते की पिवळा धागा बांधल्याने जीवनातील त्रास दूर होऊ शकतो. धागा बांधताना शक्य असेल तर तुळशी चालीसा म्हणावी किंवा श्रवण करावे. हा उपाय केल्यास देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आशीर्वाद वर्षभर घरावर, घरातील व्यक्तींवर राहू शकतात असे म्हटले जाते. नंबर 2. पंचामृत अर्पण करणे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीला पंचामृत अर्पण करावे. पंचामृत शक्य नसेल तर दूध आवर्जून अर्पण करावे. हा उपाय करताना तुळशीला समर्पित मंत्रांचा जप करा. तसेच इच्छा पूर्ण करण्यासाठी देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची प्रार्थना करा. नंबर 3. लाल धागा बांधा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीच्या रोपाभोवती लाल धागा बांधणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार तुळशीच्या रोपाभोवती लाल धागा बांधणे खूप महत्त्वाचे मानले जाते. या व्यतिरिक्त तुळशीच्या रोपाला पवित्र धागा किंवा पवित्र रक्षासूत्र अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. नंबर 4. सौभाग्याचे वाण अर्पण करा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीला सौभाग्य वाण अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की तुळशीला बांगड्या, सिंदूर किंवा सौभाग्याच्या इतर वस्तू अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम, सुसंवाद आणि स्थिरता येते. हा उपाय केल्यास वैवाहिक नात्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत मिळू शकते. नंबर 5. तुपाचा दिवा आवर्जून लावावा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुळशीजवळ दिवा लावल्याने कुटुंबात सुख आणि समृद्धी येते असे म्हटले जाते. नंबर 6. तुळशीच्या रोपाला धार्मिक, वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. घरात तुळशीचे रोप ठेवणे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. या सर्व कारणांमुळे बहुतेक घरांमध्ये तुळशीचे रोप असते. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीची पाने अर्पण केली जातात. भगवान विष्णूंची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही. त्यात लक्ष्मी देवी वास करते असे मानले जाते. नंबर 7. बहरलेली तुळस आपल्या दारात, अंगणात, खिडकीत, गॅलरीत असणे हे भरभराटीचे लक्षण मानले जाते. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सदर उपाय करावे. उलटपक्षी जर शक्य झाले तर सदर उपाय केवळ एक दिवस न करता
नियमितपणे करावे. अगदी काहीच जमले नाही तर सकाळी आणि तिन्ही सांजेला दिवे लागणी वेळी तुळशीपाशी दिवा अवश्य लावावा आणि लक्ष्मी देवीचे स्मरण करावे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.